घरात सुख, समृद्धी यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. वास्तूनुसार प्रत्येक दिशेसाठी रंग ठरवले जातात. जाणून घ्या घरात समृद्धी आणण्यासाठी वास्तूचे कोणते नियम पाळले जाऊ शकतात. जर रंग योग्यरित्या निवडले गेले तर आपले जीवन आनंद आणि शांततेने भरलेले आहे. पण रंगांची निवड चुकली तर आपल्या अडचणी वाढू शकतात. जाणून घ्या घरात समृद्धी आणण्यासाठी वास्तूचे कोणते नियम पाळले जाऊ शकतात. पूर्व दिशेला हिरवा, हलका केशरी रंग आणि पश्चिम दिशेला पांढरा आणि हलका राखाडी रंग योग्य आहे. हिरवा रंग उत्तर दिशेला चांगला आणि लाल रंग दक्षिण दिशेला चांगला. निळा रंग ईशान्येला चांगला आणि पांढरा, वायव्येला आकाशाचा रंग चांगला. पिवळा रंग नैऋत्येला चांगला असतो आणि लाल, गुलाबी रंग आग्नेयेला असतो. ऑफ व्हाईट, अतिशय हलका क्रीम रंग प्रत्येकाला शोभतो. घराच्या कोपऱ्यात जिथे दोष असेल तिथे शंख वाजवावा. पूजेच्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावणे शुभ असते. पलंगाखाली सामान किंवा चप्पल ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. कार्यालयात पुस्तकांचे कपाट पाठीमागे ठेवू नये. खटला किंवा वादाशी संबंधित फायली तिजोरी किंवा लॉकरमध्ये ठेवू नका. पौराणिक कथेनुसार भगवान कुबेर हे संपत्ती आणि समृद्धीचे देवता आहेत. ईशान्य दिशेवर भगवान कुबेरचे शासन आहे. त्यामुळे सर्व अडथळे आणि जागा जे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात जसे की खेळट, शुराक आणि कोणत्याही जड फर्निचरच्या वस्तू ताबडतोब काढून टाकल्या पाहिजेत. घराचा ईशान्य कोपरा मोकळा ठेवा. याशिवाय संपूर्ण घराच्या उत्तर, पूर्व दिशेला आरसा किंवा कुबेर यंत्र लावल्याने धन, समृद्धीची कमतरता भासणार नाही. वास्तुशास्त्रानुसार आर्थिक स्थैर्यासाठी तुमची संपत्ती घराच्या नैऋत्य दिशेला ठेवावी. तुमचे सर्व दागिने, पैसे आणि महत्त्वाची आर्थिक कागदपत्रे नैऋत्येकडे ठेवा. या दिशेने ठेवलेल्या गोष्टी अनेक पटीने वाढतात. जर तिजोरी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असेल तर मोठा खर्च होईल याची नोंद घ्या. आर्थिक समस्या आणि जास्त खर्च टाळण्यासाठी मुख्य तिजोरी, लॉकरचा दरवाजा उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला उघडा.